या ऊर्जेचा जर आपण स्रोत पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या संपूर्ण ऊर्जेमागे 3 अक्षरं दडलेली आहेत. ती आहेत म्हणजे शिवाजी. महाराजांचं निधन झालं 1680 ला आणि 1681 औरंगजेब महाराष्ट्रात आला. आणि पुढे जर समजा आपण 1681 ते 1707 हा कालखंड अख्खा 27 वर्षाचा हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. त्या संपूर्ण काळामध्ये संभाजीराजांचं बरोबर अनेकदा त्यांच्याबरोबर युद्ध झालं. पण त्या 27 वर्षाच्या अख्ख्या कालखंडामध्ये जे काही इथे महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोध झाला, ज्या लढाया झाल्या, त्याचं वर्णन औरंगजेबाने असं केलंय, शिवाजी अजून मला छळतोय. ती जी पुढे लढण्याची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतो. आणि मला असं वाटतं की ती अजूनपर्यंत त्याच प्रेरणेवरती आज महाराष्ट्र उभा आहे. म्हणजे जर समजा तुम्ही पेशवे जरी घेतलेत तरी त्याच प्रेरणेवरती आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जरी पाहिलात तरी तो त्याच प्रेरणेवरती आहे. आणि अजूनपर्यंत तीच एक प्रेरणा आपण पुढे घेऊन सगळेजण चाललेलो आहोत. आणि महाराष्ट्राचं नशीब की इतकी मोठी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि त्यांनी ही प्रेरणा देशाला दिली.